नमस्कार मित्रांनो. जर तुम्ही पीक कर्ज घेतलेलं असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. तो म्हणजे पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना आता 2 नवे निकषही लागू पडणार आहेत आणि तरच त्या शेतकऱ्यांची ही कर्जमाफी होणार आहे. तर मित्रांनो कोणते ते 2 निकष आहे आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांसाठी हा नियम अप्लाय केलेला आहे, ही संपूर्ण माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. परंतु मित्रांनो त्याआधी जर तुम्ही मी शेतकरी या चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून तुम्हाला शेती संबंधी किंवा नवनवीन योजनेसंबंधी सर्वात अगोदर माहिती तुम्हाला ह्याच चॅनलवर मिळते. चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की राज्य सरकारमध्ये आता आपल्या राज्यामध्ये सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या आधी आचारसंहिता लागलेली आहे. आता लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने जर विचार करता राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे व या निर्णयाचा फायदा आपल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आता होणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपण जर बघितलं शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार व राज्य सरकार अनेक नवीन योजना राबवत असतात. असे अनेक योजना शेतकऱ्यांना दिल्या आहेत ज्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतात. या योजनांपैकी एक योजना म्हणजे किसान सन्मान निधी योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. आता राज्य सरकारने सुद्धा एक नवीन योजना सुरू केलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील पीक कर्जावरील स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचा निर्णय हा घेतला आहे. आताच महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली. ती म्हणजे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाचा फायदा आपल्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आता मित्रांनो होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांची आता कस्टम ड्युटी ही माफ होणार आहे मित्रांनो, जे त्यांनी कर्ज काढलेलं होतं. तर चला मित्रांनो आता आपण बघून घेऊ की स्टॅम्प ड्युटी माफ होणार तर कोणत्या शेतकऱ्यांची आणि कशी होणार. तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने 1,60,000 रुपयाच्या कर्जावरील स्टॅम्प ड्युटी माफ केली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड मित्रांनो जारी केलेले आहे. याद्वारे आता जनसमर्थ हा प्रकल्प सुद्धा सुरू करण्यात आला. या योजनेमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना आता खात्यात डायरेक्ट रक्कम ही जमा केली जाणार आहे मित्रांनो किसान क्रेडिट कार्डच्या थ्रू. आणि त्याच शेतकऱ्यांच्या आता स्टॅम्प ड्युटी सुद्धा आता ही माफ केली जाणार आहे. तर मित्रांनो यावर सरकारचं काय म्हणणं आहे आता आपण ते बघू. म्हणजे आपल्या राज्य सरकारचं. तर राज्य सरकारकडून असे सांगण्यात आले आहे की किसान क्रेडिट कार्ड हे देशातील डिजिटल ट्रान्झॅक्शनसाठी निवडलेले 2 जिल्ह्यापैकी एक आहे. व या अंतर्गत आपल्या राज्यातील आपण जर जिल्ह्याचा विचार केला तर आपल्या राज्यातील बीड जिल्ह्याचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. व या अंतर्गत आतापर्यंत 4.7 लाख शेतकऱ्यांना अल्पकालीन कर्ज मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मदत झाली मित्रांनो. तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती. आता शेतकऱ्यांना हे कर्ज माफ होणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुमचा यामध्ये समावेश आहे की नाही आणि तुम्ही बीड जिल्ह्यातील असाल तर नक्की तुमचा यामध्ये समावेश होणार आहे. तर मित्रांनो माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला एक लाईक आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.